जर भाजी चपाती खायचा कंटाळा आला असेल ना, तर अशा वेळी 1 वाटी गव्हाच्या पिठापासून ना तुम्ही इतका छान असा हा नाश्ता बनवू शकता. म्हणजे एक टाईम तुमची भूक मिटेल इतका मस्त हा नाश्ता आणि सहजपणे खूप सोप्या पद्धतीने हा नाश्ता तयार होतो. याला तुम्ही आटा डोसासुद्धा बोलू शकता. तर चला बघूया याला लागणारं साहित्य, बनवायची कृती बघू शकता. किती नरम, सॉफ्ट आणि हा लुसलुशीत हा डोसा तयार होतो. खायला मात्र खूप टेस्टी लागतो. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी आवडलीच तर लाईक करा. तर इकडे मी एक छोटा टोप घेतलेला आहे. त्यामध्ये मी 1 वाटी फक्त गव्हाचं पीठ इकडे घेतलेलं आहे. 1च वाटी गव्हाचं पीठ टाकायचं. त्यामध्ये 2 चमचे बारीक किंवा जाड रवा टाकायचा. रव्यामुळं काय होतं, छानपैकी मग डोसा तयार होतो. ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पातळ बॅटर बनवायचं. आता गव्हाचं पीठ असल्यामुळं थोडासा चिकटपणा याच्यामध्ये असतो, त्यामुळे 1-2 मिनटं लागते, पण छान असा हा बॅटर तयार होईल. गुठळ्या असतात कारण हे गव्हाचं पीठ आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. याला थोडा वेळ लागणारच. हे असं मिक्स करवत मी हे 1 मिनटं 1.5 मिनटामध्ये, जास्तीत जास्त 1 मिनटामध्ये हा घोळ तयार होतो. छानपैकी मिक्स करायचं, पाणी टाकत राहायचं आणि असं पातळ बॅटर बनवायचा आणि साईडला ठेवायचं. एक फोडणी पात्र घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा तेलामध्ये अर्धा 1 चमचा जिरे टाकायचे, थोडेसे लसूण टाकायचे कुटून, इकडे बघू शकता. त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकायचे आणि ह्याला असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं. मी इथे थोडेसे व्हेजिटेबल म्हणून गाजर टाकले, तुम्ही शिमला मिरची, वाटाणे वगैरे टाकू शकता. आणि याला थोडंसं असं तडतडून घ्यायचं. म्हणजेच एक फोडणी तयार करायची छानपैकी. आपला जो पिठाचा बॅटर आहे ना, त्याला मस्त फ्लेवर येईल या फोडणीने. हे बघू शकता मस्त झालेलं आहे. परतून कडकडून अशी फोडणी तयार झाली आणि गरमागरम लगेच तडका द्यायचा या पिठामध्ये. छान असा स्वाद उतरतो, फ्लेवर मस्त लागतो आणि रंग तुम्ही बघू शकता किती भारी आलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं, कारण आपण मिरची वापरली नाही त्यामुळं आपण ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर आणि लाल तिखट टाकायचं आहे. हे बघू शकता कोथिंबीर टाकलेली आहे, इथे लाल तिखट टाकते आणि थोडी हळद. आता फोडणीच्या टायमाला जर तुम्ही 2 मिरच्या कट करून टाकला तर लाल मिरची पावडरची आवश्यकता नाही आहे मग. पण मी मिरचीचा वापर नाही केला, त्यामुळं मी थोडासाच लाल मसाला टाकला आहे, अगदी थोडा आपला तिखटपणा येण्यासाठी. झाला. आता आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. सकाळच्या घाईमध्ये तुम्ही नाश्त्याला भाजी चपाती खाण्यापेक्षा ना हे एकदा नक्की ट्राय करून बघा. मुलांनासुद्धा तुम्ही शाळेच्या टिफिन बॉक्समध्ये तुम्ही हे देऊ शकता. 4-5 करून जर दिले तर खूप असा हेल्दी नाश्ता त्यांना होऊ शकतो. हे बघा असा पातळ घोळ पाहिजे आपल्याला, अजिबात थिकनेस नको याच्यामध्ये, म्हणजे घट्टपणा नको आहे, पातळ बॅटर हवा आहे. पॅन तापत ठेवायचा आहे मंद आचेवर आणि तेल असं पसरून ठेवायचं आहे. थोडंसं जास्त पडण्यात आले पण कमी तेलामध्ये हा नाश्ता करायचा आहे. हे बघू शकता. थोडंसं कॅमेरा सेट करते. आता आपण काय करायचं, मी इथं वाटीच्या साहाय्याने हे टाकून घेते. तुम्ही आवडीनुसार, म्हणजे जसं तुम्हाला डोसे तुम्ही केलेलेच असतील तर त्या प्रकारे हे टाकून घ्यायचं. हे बघू शकता. हे असं चारी बाजूनी मग पसरलं जातं सहजपणे, काही वेळ लागत नाही. हे बघू शकता मस्तपैकी आता हा डोसा तयार होतो आणि थोडासा ह्याच्यामध्ये कडकपणा तयार झाला. हे तेल जे एक्स्ट्रा तेल होतं ना, मी काढून घेतलेलं आहे. आणि बघू शकता पॅनमध्ये अजिबात तेल नाही, कारण मला ते जरा जास्त वाटत होतं, पडण्यात येतं माझ्याकडून. मी नेहमी सांगते तेल असं कधी कधी जास्त पडण्यात येतं, सगळ्यांकडूनच होतात चुका. आता हे बघू शकता मस्त सुटलेला आहे आपला हा डोसा. खालची बाजू इतकी छान कडक झालेली आहे. आणि आता मी याला पलटी करते चमच्याच्या सहाय्याने नाही, पण मी हाताच्या सहाय्याने किंवा आपलं जे पलटी करायचा चमचा असतो ना त्याने हे करायचं. हे बघू शकता किती छान असा हा रंग तयार झालेला आहे. लाल मसाल्यामुळं ना इतका छान रंग आलेला आहे, हळदीमुळं. हे बघा मस्त झालेलं आहे. जास्त काही भाजायचं नाही, नाही तर करपला जाऊ शकतो. नरम सॉफ्ट लुसलुशीत असे डोसे तयार करायचे. आता सुरुवातीचा एक झाला आहे, आता दुसरासुद्धा मी सेम प्रोसेसने तुम्हाला करून दाखवते. हे बघू शकता वाटीच्या सहाय्याने खूप सहजपणे सोप्या पद्धतीने हे बनलं जातं. हे असं थोडंसं गोलाकाराने पसरायचं. कुठे असं कमी वाटलं की तिकडे बॅटरी टाकायचं थोडासा आणि थोडा वेळ झाला
की मग हे असं पलटी करून घ्यायचं. आता मी हे पलटी करून घेते. थोडासा चिटकतोय अजून, म्हणजे सुटला नाही आहे व्यवस्थित. थोड्या वेळाने मी हे पलटी करून घेतलं आहे, बघू शकता. सेम प्रोसेसनी दुसरा पण डोसा आपला तयार झाला आहे, आटा डोसा. आता हे दोन्ही बाजूनी असं छान भाजून घ्यायचं. मस्त झालेला आहे तयार. आता हा सुद्धा मी काढून घेते एका साईडला. आणि आता सगळे 2-4 करून घेते सुरुवातीचे. तर इकडे बघू शकता मी सुरुवातीचे हे 2-4 तुम्हाला करून दाखवलेले आहेत. बाकीचं बॅटर राहिलेलं आहे ते सुद्धा मला करायचे आहे, पण हे जे झालेले ते तुम्हाला मी दाखवते. तर बघू शकता मस्त झालेले आहेत, नरम लुसलुशीत. हे गव्हाच्या पिठापासून बनलेले आपले हे डोसे. हे बघा मस्त नरम, सॉफ्ट आणि लुसलुशीत. कुठेही तुटला नाही, कुठेही बॅटर याचं निसटलं नाही आहे. आपण भाज्या टाकल्या, भाजीमध्ये आपण फक्त गाजर वापरले. तुम्ही आवडीनुसार इथं व्हेजिटेबल टाकून खूप छान प्रोटीन याच्यामध्ये अजून पण ॲड करू शकता व्हेजिटेबल टाकून. मी फक्त गाजर टाकले, वेगवेगळे तुम्ही व्हेजिटेबल इथे टाकू शकता. तर बघू शकता नरम सॉफ्ट असा लुसलुशीत हा 1 वाटी गव्हाच्या पिठापासून मी नाश्ता बनवलेला आहे. भाजी चपाती खरंच कंटाळा येतोच खायचा बनवायचा. अशा वेळेस ना तुम्ही हे नक्की ट्राय करा. खूप आवडीने खातान आणि खूप मस्त पण लागते टेस्ट. मला तो खूप आवडला, पण मी करते कधी मला कंटाळा आला ना असं काही जास्त नाश्ता वगैरे करायचा, तर ह्या सोप्या पद्धतीने मी नक्की करते. तुम्ही पण ट्राय करा आणि लहान मुलांनासुद्धा द्या, खूप भारी लागतो. बघू शकता मस्त झालेला आहे लुसलुशीत असा नरम सॉफ्ट असा हा गव्हाच्या पिठाचा नाश्ता. चला आता आपण याला टेस्ट करूया. इतका छान नरम लागतोय हाताला. आता खाता वेळेस तर एवढा मेल्टी झाला आहे तो, सॉफ्टनेस पण इतका छान जाणवतो याच्यामध्ये. तुम्ही खाऊन ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हे असं मला तर राहत नाही, मी आता हा पुरा फिनिश करणार आहे. आणि खूप मस्त लागतो. सकाळ सकाळ नाश्त्यासाठी तर उत्तम आहे. लहान मुलाला खरंच नक्की ट्राय करून द्या, ते आवडीने खातील. आणि याच्यामध्ये भाज्या भरपूर टाका, जेणेकरून त्यांना खूप छान प्रोटीन भेटेल भाज्यांचं. म्हणजे एक टाईम चपाती भाजी नाही खाली तरीसुद्धा हा भरपूर असा प्रोटीनयुक्त नाश्ता आहे. म्हणजेच भाज्या व्हेजिटेबल टाकल्यामुळं याच्यामध्ये पौष्टिक तत्व येणार. हे असं बघू शकता मस्त झालेलं आहे. चला फिनिश करून घेते मी. तुम्ही पण नक्की बनवा, ट्राय करा, आनंद घ्या याचा. आणि आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. भेटते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये.